कालच्या हाणामारी प्रकरणी पडळकर आणि आव्हाड यांना खेद व्यक्त करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश। पडळकरांकडून खेद व्यक्त तर कालच्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं आव्हाडांकडून नमूद। विधान भवनात यापुढे अभ्यागतांना प्रवेश नाही, केवळ सदस्य, पीए आणि सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश मिळणार। सर्व आमदारांविषयी लोकांमध्ये रोष, आमदार माजले तशी लोकभावना झाली आहे। फडणवीसांची सभागृहामध्ये नाराजी व्यक्त। ना हनी आहे ना ट्रॅप, नाना पटोलेंसह विरोधकांनी केलेले हनी ट्रॅपचे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले। पेनड्राईव्ह बॉम्ब कुठे आहे, फडणवीसांचा पटोलेंना खोचक सवाल। जितेंद्र आव्हाडांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर विधान भवनात हाणामारी करणाऱ्या नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेंना 3 दिवसाची पोलीस कोठडी। जितेंद्र आव्हाडांसह कार्यकर्त्यांसह मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवर आंदोलन। नितीन देशमुखांना पोलीस स्थानकात घेऊन जाताना आव्हाडांनी पोलीस जीप थांबवली। काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची, विधान भवनातल्या हाणामारीवर राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया। भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात। जिथून 22 बारबाला पकडल्या तो बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा गंभीर आरोप। योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी। भास्कर जाधवांच्या कालच्या हातवाऱ्यांचा मुद्दा आज सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित, जाधवांकडून दिलगिरी व्यक्त करत माफी, विधानसभा अध्यक्षांकडून माफी स्वीकारत वादावर पडदा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी मीरा भाईंदरमध्ये जाणार। मराठी भाषिकांसाठी यशस्वी मोर्चानंतर राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये सभा। बारामतीमध्ये बँक मॅनेजरची बँकेतच आत्महत्या। बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं। बँकेच्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।